नमस्कार, मी दिव्या. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. तर आजचा टॉपिक असा घेऊन आलेला आहे की मी पुन्हा एकदा होणार आहे नवरी. शॉक झालात का? तर कुणाची नवरी होणार आहे म्हणून तसं काही नाही, फक्त शूट पुरतं होणार आहे मी नवरी पुन्हा एकदा. तर एक माझी फ्रेंडच आहे, तिला माझ्यावर मेकअप करायचा आहे. कशाचा? तर नवरीचा. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं नवरीचा. तर आता बॅग वगैरे पॅक केली मी. तर बॅगमध्ये काय एवढं जास्त नाही, कारण की मेकअप करायचं तिच्याकडनं म्हणल्यावर मेकअपचं तर सगळं तिच्याकडं असणारच आहे. पण शालू तर आपल्याला घेऊन जावंच लागणार आहे, कारण की मेकअप आपल्याला करायचं म्हणलं की शालू, घोंगट, चप्पल, बांगड्या, कुठं काही जरी मेकअप केला तर बांगड्या तर आपल्या असतात, ही प्रत्येकाला माहिती आहे. ते घेऊन जायचे. तिने मेकअप कसा करते काय करते बघूयात. मी तर एवढी एक्सायटेड झाली आहे ना मेकअप बघण्यासाठी की मी नवरीच्या दिवशी ना मला लय रील्स काढायचे. तर प्रत्येकाला असतं की मला असं काढायचं तसं काढायचे रील्स, हे ते मी खूप सेव्ह पण करून ठेवल्या होत्या इंस्टावरच्या वगैरे. पण एकही रील्स अशी काढणं झालं नाही, कारण की घाई गडबड एवढी होती की बापरे. आणि आपल्यात असते ना ती तेल चढवणी वगैरे काय 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 रीतिरिवाज, त्याच्यामुळे खूप उशीर झाला मला. लग्नाच्या दिवशी 12:30चं लग्न 1 वाजून पूर्ण गेलं. आम्हाला टायमिंगला लग्न लावतात आमच्या इथं, टायमिंगला लावायचं होतं पण नाही झालं माझ्याच्याने ते. तर ब्लॉग कंटिन्यू करा, आवडला तर नक्की लाईक करा. तर मी घरून जाऊपर्यंत म्हणजे ब्लॉग कुठे म्हणजे काय म्हणते त्या घरून जाऊपर्यंत मेकअप कुठे केला, काय केला, कसा केला, सगळं काही सांगणार आहे तुम्हाला. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. तर भेटूया पुढे. ब्लॉग कंटिन्यू करा. आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्ही कमेंटच करत नाही, करताय मला पर्सनल मेसेज करता, तू असं केलं, तू तसं केलं, हे केलं, ते केलं. मग तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर खूप खुश होईल मी. एक कमेंट प्लीज नक्की करा. सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर ब्लॉग कंटिन्यू करा. माझा तो लुक छान झाला का हा लुक छान झाला कमेंटमध्ये नक्की 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 सांगा. मी दोघांचे पण फोटो टाकते, दोन्ही पण, तो पण आणि आजचा पण. तर बघूयात कशी होते मी नवरी. त्यांनी ना अपार्टमेंटमध्येच राहतात आणि घरीच पार्लर आहे त्यांचं, म्हणून मग मला काही तिथं सापडणार नव्हतं. अपार्टमेंट मोठा असल्यामुळं मग त्यांची छोटी बहीणच मला घ्यायला आली होती. त्यांचं 3ऱ्या फ्लोअरला आहे म्हणून त्यांची छोटी बहीण मला लिफ्टनंच घेऊन गेली. आणि इथे बघू शकताय माझा आधीचा म्हणजे कसा चेहरा होता ना आता कसा झाला आहे. असं बिलकुल थापल्यासारखं वगैरे काहीच वाटत नव्हतं. खूप छान माझा मेकअप झाला होता. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला असं मेकअप घेताना पण काढायच्या त्या क्लिप वगैरे की मेकअप कसा केला, काय केला, हेअरस्टाईल करताना वगैरे, पण त्या कम्फर्टेबल नव्हत्या. मग त्या नको बोलल्या, त्यांना नको वाटलं म्हणून मी नाही काढला तो व्हिडिओ. तर पाहू शकता डायरेक्ट साडी ड्रिपिंग करतानाच व्हिडिओ घेतला आहे मी. तर ठीक आहे, पाहूयात पुढे पण अजून काही. माझा हा दुसराच ब्लॉग आहे, काही चुकला असेल तर नक्की सांगा, कारण की मी नवीनच ब्लॉगर आहे. अजून काही चुका होत असतात माणसांकडून. माणूस तर चुकीचा पुतळा आहे ना, मग चुकी तर होणारच असते. तर काही चुकला असेल तर नक्की सांगा. तरी त्यांना माझ्या बांगड्याच राहिल्या. मेकअप तर सुंदर झाला पण बांगड्याच राहिल्या. त्यांच्याकडून हा मेकअप मी पहिल्यांदाच केलेला आहे. तर साडी पण खूप सुंदर नेसवली त्यांनी. टाईम लागला थोडासा, ब्लॉग असं म्हणजे स्लो आहे ना जसं असतो तसं असं फास्ट वगैरे मोडला नाही केलेला, म्हणून ते तसं वाटतो. पण साडी पण खूप सुंदर नेसवली त्यांनी. आणि लगेचच मग कानातले वगैरे ते घालायला घेतले, झुमके वगैरे काही. मोठी ज्वेलरी पण घातली नव्हती आधी, मग काय ती पण ज्वेलरी घालून घेतली. टिकली राहिली होती मेन, अजून तर माझी बांगड्या तर राहिल्याच आहेत. तर बघूयात पुढे अजून काही. तर त्यांनी हेल्पसाठी त्यांची फ्रेंड पण बोलवली होती. ही फ्रेंड त्यांची आली होती. त्यांनी आहेत ती पलीकडच्या आहेत, ते ब्ल्यू कलरचा शर्ट आहेत ना, त्यांनी आहेत मेकअप आर्टिस्ट. अलीकडच्या पण मेकअप आर्टिस्टच आहेत, पण त्यांची फ्रेंड आहे ती त्याला हेल्पसाठी आल्या होत्या त्यांनी. आणि माझ्या बांगड्याच राहिल्या. मी सारखं म्हणायची की माझ्या बांगड्याच राहिल्या, बांगड्याशिवाय तर शोभा नाही ना. मग मला बांगड्या खूप जास्त आवडतात, मग म्हणायची मी बांगड्याच राहिल्या माझ्या. माझ्या बहीण पण आता तिसरी हेल्पसाठी आली होती. तिला बोललं ना मी की बेडवर बांगड्या ठेवलेत, दे गं दिदू तेवढ्या. तर देत होती तिने हाताखाली माझ्या बांगड्या वगैरे व्यवस्थित करून, असं सेट वगैरे करून देत होती व्यवस्थित. तर ह्या म्हणजे मेकअप आर्टिस्ट एक होत्या, त्या दुसऱ्या, ही तिसरा, आणि व्हिडिओ काढते तिचं चौथी. म्हणजे माझ्या हाताखाली 4-4 जणी झाल्या, तरीसुद्धा एवढी घाई झाली लास्टच्या टायमिंगला. प्रत्येक जणांचे तसंच होतं. जेव्हा काही शूट असतं पहिल्या स्टार्टिंगला खूप शांततेत मेकअप करणं होतं. बाबा काही घाई नाही, गडबड नाही, एकदम शांत स्लोली चालू असतं. पण लास्टला एवढं धावपळ होती की बापरे, पळापळ पूर्ण, काहीच हे होत नाही. आणि माझं इथं मस्त आपलं चालू होतं नेल पेंट लावणं, कारण की नेल पेंटशिवाय तर शोभा नाही. कारण की आपण नेल्स वगैरे पोज देताना नखं छान दिसले पाहिजे. इथं काय माझे मोठे नेल्स नाहीत, कारण की मला मोठे नेल्स बिलकुल आवडत नाही.
कारण की खूप घाण अडकते असं तसं, म्हणून नाही आवडत मला काय की काय नाही की. आणि मला घरातली कामं पण क्लीन आवडतात ना, स्वच्छ, म्हणून मग मी नकच जास्त. त्यांच्या छोट्या बहिणीला व्हिडिओ काढते, ती एक होती मई म्हणायची, त्या दोघींना म्हणत होत्या जा नेल्स घेऊन ये शॉपमधून जाऊन, नेल्स आपण चिपकू वगैरे असं डुप्लिकेट नेल्स बसवता येतात ना तसं घेऊन ये. तर त्या दोघी पण नाहीत गेल्या, म्हणून मग फक्त नेल पेंटवरच काम भागवलं. आता काय ऑप्शनच नव्हता आणि पटकन जायला निघालो. लिफ्टनेच गेलो. आता चलत तर कधी जायचं एवढा मेकअप करायचा वगैरे. तर पाहू शकताय माझा मेकअप पूर्ण कसा झाल्यावर दिसतोय, कंप्लीट झाला होता पूर्ण. आणि फोटोग्राफरला फोन करून आम्ही निघालो. असं पहिल्यांदाच झालं होतं की फोटोग्राफरचे फोन आले नाहीत. आतापर्यंत जेवढे काही मी शूट घेतले होते ना, ते पटकन असं म्हणजे फोटोग्राफरचा फोन यायचे की बाबा टायमिंग दिलता 4चा, तर या झाले, मी इथं आलोय लोकेशनला आलोय, या तुम्ही. असं पहिल्यांदाच झालं होतं की आमचं, की आम्ही पहिल्यांदाच म्हणजे फोन करत होतो की आम्ही आलोय पहिल्यांदाच लोकेशनला, तुम्ही या म्हणून. फोटोग्राफरला टाईम लागला होता यायला. तर हे होतं आमचं लोकेशन, किंग्स गार्डन म्हणून आहे डीमार्ट जवळ धाराशिवमध्ये. इथेच आमचं शूट झालं म्हणजे केलं होतं हे नवरीचं. आणि मी पहिल्यांदाच गेले होते त्या गार्डनला, ह्याच्या आधी कधी गेलो नव्हतो. आणि ह्यांच्या घरचीच गाडी होती मेकअप आर्टिस्टच्या, म्हणून काहीही झालं नाही. तर ॲटो वगैरे म्हणलं ना, मेकअप पण पूर्ण असं म्हणजे हवा लागली की वेगळंच होऊन जातो आणि पहिल्यासारखं राहत नाही, म्हणून त्यांनी तेच केलं. आणि पटकन शूट पण आवरून घेतलं. आणि फोटोग्राफरने पण खूप सुंदर सुंदर फोटो काढलेत. मी सगळे फोटो ना मी माझ्या इंस्टाच्या अकाउंटवर पोस्ट करते, नसेल तर यूट्यूबवर पण मी पोस्ट करते, तुम्ही नक्की पहा. आवडलं तर लाईक नक्की करा. तर पाहूयात. रील पण शूट झाली होती. आणि ही मेकअप आर्टिस्टचा त्यांचा मुलगा होता, कसलाही घेऊन जायला होता गोड माझी पर्स, खूप घेऊन पळायचा. आणि छोटाच होता, ती 1-1.5 वर्षाचाच होता. तर खूप छान, त्याने सोडतच नव्हता, पूर्ण बॅग घेऊनच चालत होता. म्हणून शूट पण झालं होतं सगळं करायचं. तर आम्ही आता घरी जायला होतो. तर आता मेकअप आर्टिस्टच्याच घरी जावं म्हणलं, कारण की ज्वेलरी वगैरे होतं ना, तर सगळं तिथेच म्हणजे काढून ते देणं होईल. पुन्हा मी इकडं घरी आले, पुन्हा सासरी वगैरे गेले, त्यांची ज्वेलरी कोण देणार वगैरे. आणि त्यांचं ती अपार्टमेंटमध्ये घर असल्यामुळे पप्पाला पण नाही समजणार तिथं जायचं वगैरे, कुठल्या मजल्यावर आहे, कुठे आहे घर, कुठे आहे पार्लर वगैरे. म्हणून मग मी तिथंच देऊन जावं म्हणलं जाताना, त्यांच्या इथं सगळा लुक काढावा, ती सगळं मेकअप वगैरे, आणि मग माझ्या कपड्यांवर घरी जावं असंच विचार केला. आणि घरी जायला निघालो, लगेच त्यांच्याच घरी गेलो आम्ही. तर पाहू शकताय तुम्ही सगळं काही व्हिडिओमध्येच. मी तुम्हाला म्हणलंच होतं, मी पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी तसाच म्हणजे व्हिडिओ ब्लॉग घेणार आहे. तर ब्लॉगर माझं म्हणजे जो शूट घेते मुलगी ती, तर एवढं काही शूट तिला पण आधी काय एवढं काही जमत नाही. मी तिला व्हिडिओ काढ म्हणते फक्त, म्हणून ती काढते, बाकी काहीच नाही तिला असं म्हणजे आधी कधी तिने व्हिडिओ काढलेले वगैरे नाही येत. तर पाहू शकताय तुम्ही, पहिला जसा मेकअप केला होता तसाच शेवटपर्यंत राहिलेला आहे. कारण की माझी खूप डस्की स्किन आहे, कारण की लग्नामध्ये मी फेशियल वॅक्स वगैरे सगळं काही केलं होतं स्किनच्या ट्रीटमेंट चेहऱ्यावर वगैरे, पण आता तसं काहीच केलं नव्हतं. पाहू शकताय तुम्ही, माझा पहिला मेकअप तुम्ही पाहिलाच असेल, पहिला व्हिडिओ मी म्हणजे मेकअपच्या आधी दाखवला होता तुम्हाला वगैरे, त्यांच्या इथे गेल्यावर पण आणि घरी पण. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती फरक दिसतोय ना. आणि पटकन बांगड्या वगैरे काढायला घेतल्या, कारण की ब्लाऊज निघतच नाही. कारण की लग्न झाले आता, मी जाड झाले, 1 वर्ष झालं लग्नाला, तरी पण मला असं वाटतं मी थोडीशी तरी जाड झाले, कारण की ब्लाऊजच्या काय शिलाई वगैरे म्हणजे खोलली नव्हती, पण तरी पण ब्लाऊज थोडा फिटिंगच झाला होता. तर बांगड्यामुळे नव्हता निघत ब्लाऊज. तर जाऊ द्या मला, आधी बांगड्याच काढून घ्याव्या आणि पूर्ण साज उतरून घेतला. मेकअप जसा आहे तसाच राहिलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणताल मेकअप आर्टिस्ट कुठे गेली, ती का काढू लागत नाहीत तुला. तर त्यांचं छोटं बाळ आहे ना, म्हणजे 1 वर्षाचंच आहे. 2-4 दिवसा पहिलेच त्यांचा बर्थडे पण झाला त्या मुलीचा त्यांच्या. तर त्यांनी अजून त्यांची मुलगी छोटीच आहे ना, मग तिला घरीच ठेवून गेलो होतो आम्ही शूटला वगैरे. तर ते आल्यावर मम्मा करून जवळ येत होती त्यांच्या. मग त्यांनी तिलाच घेऊन बसले होते त्याचं आवरत वगैरे. तर म्हणलं मी काढते, सगळं काढते तर काय येतं ना आपल्याला, उगाच कशाला त्रास द्यायचा, म्हणून मी सगळं स्वतःच काढत होते. हा लुक करून माझ्या लग्नातल्या दिवसाची खूप जास्त आठवण झाली मला, कारण की लग्नामध्ये खूप घाई होती मेकअप करताना वगैरे असं तसं. पण इथे ह्या टायमिंगला नव्हती काहीच घाई, कारण की शांततेत मेकअप माझा झाला होता. तर पाहू शकताय तुम्ही म्हणजे किती म्हणजे ब्लॉग काढला ह्याच्यामध्ये दिसतच असेल ब्लॉगमध्ये वगैरे. तर शांततेत झाला. लग्नाच्या दिवशी एवढी घाई होती की बापरे, काहीच म्हणजे सुधरतच नव्हतं काही. आणि त्यावरून ती तेल चढवायला एवढा जास्त उशीर झाला की बापरे, त्याच्यामुळेच जास्त उशीर झाला मला. मेकअपला पण जास्त टाईम वगैरे भेटला नाही. तर पाहू शकता जसं जसं एक साज उतरायला होता तसं माझं तोंड पूर्ण सुकलेलं होतं. आणि डोळ्यामध्ये ती काय म्हणते त्याला, ॲब्लो वगैरे मधलं काय टाकलं होतं,
तर त्याच्यामुळे एवढं घाण डोळे दुखत होते की बापरे, खूप कचकच करत होतं डोळ्यात. लांबच तर खूप पूर्ण दुखत दिसत होतं. काय कारण होतं, उगं टाकलं असंच वाटायचं मला. असं नव्हतं की मी पहिल्यांदा टाकले, ह्याच्या आधी पण 2-3 वेळा झालं टाकायचं. म्हणजे लग्नात पण टाकलं होतं, त्याच्या आधी 2दा टाकलं होतं. शिवजयंतीचा पण गेल्या वर्षी शूट केला होता ना, तेव्हा पण मी टाकलेलं होतं. आणि त्याच्या आधी पण एक लेहंगावर शूट झालं होतं माझं. तुम्ही इंस्टाच्या पेजला पाहिलेच असले घागऱ्यावरचे लेहंगावरचे फोटो. तर तेव्हा पण मी टाकलं होतं. म्हणजे 2-3 वेळा झालं टाकायचं. आणि आता पण टाकले होते आयलॅशेस वगैरे काय सगळं. तरी पण तसंच व्हायलं होतं. काय करावं काय समजत नव्हतं, कचकच व्हायलं होतं. म्हणून सगळा साज उतरवून घेतला. मला त्यांच्या इथं आल्यावर अजून काही व्हिडिओ काढायचे होते, कारण की लग्ना दिवशी काढणं झालेलं नाही, म्हणून मस्त रील्स काढायच्या होत्या. पण ते काय काढणं झालंच नाही. काढलेत तरी मी 2-3, पण टाईम पण झाला होता खूप जास्त. पप्पा आले होते मला घ्यायला, अंधार पडायला होता बाहेर, म्हणून काढायला घेतला आवरायला पटपट. कारण पटकन सगळा साज उतरवून घेतला मी. आणि मला वाटायचं की हेअरस्टाईल राहू द्यावी आणि घरी तसंच हेअरस्टाईलवर जावं, कारण की इथं तर काढायची, घरी तर जाऊन काढायची. मम्मीकडून मी काढून घेईल असं मला वाटायचं. आणि आयलॅशेस त्यांनी बोलल्या मी काढते, पण मी म्हणलं नको, कारण की त्यांनी जर असं माझ्या डोळ्यात हात घातला असं बोट वगैरे, तर मला हे होईल ना, म्हणजे आपोआप डोळा बंद होतो. जरी आपण उघडायचा प्रयत्न केला ना, तरी आपोआप डोळा बंद होतं. म्हणून मी माझ्या स्वतःनेच काढायला घेतलं. उजव्या डोळ्यात तिथं पटकन निघली, पण डाव्या डोळ्यातली काही निघतच नव्हती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. खूप सतावली तिनं, म्हणजे डोळ्यातून एवढं पाणी आलं की बापरे, असं वाटायचं की ह्याच्यानंतर कधीसुद्धा टाकू नये. उगं मी टाकलं असं तसं काय स्वतःलाच बोलायचे. पण खरंच ते टाकल्यावर लुक पूर्ण चेंज होऊन जातो. खूप सुंदर लुक होतं त्याच्यामुळे, कारण की मेकअपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे आईज. आणि आईजमुळेच एवढं सुंदर मेकअप होतो ना, खूप छान दिसतो. डोळे जर आपले मोठे दिसत असतील ना, तर मेकअपला एक वेगळी शाईन येते. तुम्ही पाहू शकता ते निघतच नव्हतं. डोळा चोळून पूर्ण लाल भुंद. मी धाराशिवला मेकअप केलाय म्हणून तुम्हाला वाटत असेल माझं माहेर धाराशिव आहे का, पण धाराशिवच आहे. पण त्याच्याजवळ एक गाव आहे, तिथलं माझं माहेर आहे. हे कोणाकोणाला माहिती नाही. मला विचारत आहेत काय तुझं गाव वगैरे असं तसं, पण अजून प्रत्येकाचे जास्त क्वेश्चन झालेले नाहीत. आहेत ते 4-5च क्वेश्चन झालेले आहेत. जेवढे जास्त क्वेश्चन होते तेवढे म्हणजे मी लवकर व्हिडिओ टाकले, अपलोड करेल की बाबा माझं गाव कोणतं, माझं लग्न कुठे झालं, काय झालं, कसं झालं, लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे, सगळे काही प्रश्नाचे तुमचे उत्तर देणार आहे. काल पण मला एज काय वगैरे आलं होतं. तुमच्या घरात किती जण राहतात, किती जणांची फॅमिली आहे तुमची, प्रत्येकाचे रिप्लाय देणार आहे मी. जेवढे जास्त क्वेश्चन असतील ना, तेवढ्या जास्त त्या सगळ्या क्वेश्चनचा एक व्हिडिओ येईल. म्हणून लवकर कमेंट करून मला क्वेश्चन विचारा की हे काय तुझं, ते काय, काही पण तुम्ही विचारू शकता. मी प्रत्येकाचे रिप्लाय देणार आहे. मी पहिल्यापासून म्हणते, पहिल्या व्हिडिओ जसा टाकला तसं विचारते की माझ्याबद्दलचे कोणतेही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. मला पर्सनल नका विचारू, डायरेक्टली कमेंटमध्येच विचारा. तर पाहू शकता लगेचच मी काढलं कसं तरी ते, आणि क्लिन्झिंग वगैरे करून घेतलं, चेहरा क्लीन केला. आणि पप्पासोबत जायचं होतं ना घरी, मग काय त्यांनी येऊपर्यंत उगाच साईडवर कुठं थांबायचं करायचं. मुलं पण होती तिथं, म्हणून थोडंसं पुढे चालत निघाले. त्यांनी आले आणि मी घरी गेले. तर पुढचा ब्लॉग काय घेतलाच नाही, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तर हा पाहू शकता माझ्या लग्नातला मेकअप आहे. आणि पुढे आहे तो ग्रीन ग्रास आहे पाठीमागे बॅकग्राऊंडला, तो आहे ना, तो आजचा मेकअप आहे. तर तुम्हाला कोणता मेकअप जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.